हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, आज आपण मस्तपैकी आहे ना एक हिरवीगार चटणी करणार आहोत. आता हिरवीगार चटणी म्हटल्यावर ना बऱ्याच वेळा काय होतं की पहिलं मनात प्रश्न येतो, कोथिंबीर असेल, पुदिना असेल, फार तर पर पालकाची असेल. पण यातलं काहीच नाहीये. आपण एका ना फळभाजीची आहे ना चटणी करणार आहोत आणि ती फळभाजी आहे ना शक्यतो आपण आहे ना नाक मुरडतो किंवा न आवडणारी आहे किंवा त्या फळभाजीची आपण फक्त भजीच करतो. मे बी आता थोडंसं आहे ना तुम्हाला हिंट दिल्यामुळे लक्षात आलं असेल, पण चला जाऊ दे, मी तुम्हाला आता ना नाव सांगूनच टाकते. आज आपण करत आहोत मस्तपैकी चटपटीत आणि भरपूर पौष्टिक असलेली घोसावळ्याची चटणी. आता तुम्हाला ना काहीतरी आश्चर्य वाटलं असेल ना, नक्की त्यासाठी ना हा व्हिडिओ बघा. आता बहुगुणी म्हटल्यावर ना तुम्हाला असं वाटेल काय काय गुणधर्म आहेत ह्याच्यात. तर वेट लॉस साठी ही परफेक्ट चटणी आहे. का माहितीये? कारण त्यातनं भरपूर फायबर आहे म्हणून. आणि महत्त्वाचं म्हणजे शुगर ज्यांना आहे, शुगर पेशंट आहेत, त्यांनाही छान उत्तम आहे. आता ही जी चटणी आहे तुम्ही अगदी इडली, डोसा किंवा धिरडी वगैरे असतात त्याबरोबर पण खाऊ शकतात. अगदी नाही तर तुम्ही सँडविचला लावून सुद्धा खाऊ शकता. सो नक्की ही चटणी करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. 3, 2, 1. घोसावळीच्या चटणीसाठी आपण आहे ना कवळी आहे ना 2 घोसावळी घेतलेली आहेत. आता आपण काय करूयात की पुढचा आणि मागचा भाग आहे ना त्याचा कट करून घेऊयात आणि मध्यम आकाराचे असे पीसेस त्याचे आपण कट करून घेऊयात. दोन्ही घोसावळी आहेत ना आपण अशी जाडसर आहे ना कट करून घेतलेली आहेत. आता आपण आहे ना चटणी करायला घेऊया. चटणी करण्यासाठी एका पॅन मध्ये मी अगदी 1 चमचा आहे ना तेल घालून घेतलंय. त्यात आता 2 चमचे तीळ अगदी 10 सेकंद आपण भाजून घेऊया. त्यात आता 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, अर्थात तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्या पद्धतीने. कारण काय होतं माहिती का, आपण ह्याच्यात ना घोसावळ ज्या वेळेला भाजून घेतो आणि ज्या वेळेला वाटतो त्यावेळेला ती चटणी कमी होते. म्हणजे दिसताना मिक्सचर आहे ना तुम्हाला जास्त दिसू शकतं, पण होताना अगदी 1 हात बाऊल आहे ना चटणी होते. सो त्या अंदाजाने आहे ना हिरव्या मिरच्या घ्यायच्या. 1-2 मिनिटं परतून घेतलं ना की आता इथे तुम्ही बघू शकता की मिरचीचा कलरही बदललाय. आता काय करायचंय, 4 ते 5 आहे ना कढीपत्त्याची पानं टाकायची. आपण ना फोडणीत मुद्दाम आहे ना त्यात घालत नाहीये. कारण काय होतं, फोडणीत घातला ना कढीपत्ता की तो वाया जातो आणि अशा पद्धतीने घातला तर तो पोटात जातो. 5 सेकंद आपण परतून घेतलं, कढीपत्ता छान परतून घेतला. आता या स्पेशली मी काय केलंय, कोथिंबीरीचं जाड काड्या घेतल्यात, त्याचे मोठे तुकडे केले आणि भाजून घेतलेले. जवळजवळ अर्धी वाटी घेतलेला आहे. आता चिरून घेतलेला घोसावळं, आता घोसावळं अगदी 1 मिनिट आपण आहे ना ह्याच्यात परतून घेऊया. 1 मिनिट आपण छान परतून घेतलंय. आता झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं आपण फ्राय करून घेऊया किंवा वाफवून घेऊयात. बरोबर 2 मिनिटं झालेली आहेत आणि आता तुम्ही बघू शकताय की जास्त वेळ जर शिजवलं ना तर हे गाळ होतं. पण आपण इकडे काय केलंय, 50-60% शिजवलंय. गॅस बंद करून आता हे मिश्रण गार करून घेऊयात. आता घोसावळ्याच्या चटणीचं आहे ना गार झालेलं मिश्रण आपण आहे ना ह्याच्यात काढून घेऊया. आता त्याच्यात ना चवीप्रमाणे मीठ, अगदी छोटा ना लिंबाचा तुकडा घेतलाय, थोडंसं लिंबू पिळून घेऊया. ह्याच्यात ना मी साखर किंवा गूळ घातला नाहीये मुद्दाम, कारण काय होतं की ना घोसावळ्याला आमचा थोडासा गोडवा असतो म्हणून. पण तुम्हाला हवे असेल तर पाव चमचा गूळ किंवा साखर घातलं तरी चालेल. आता आपण चटणी वाटून घेऊया. मस्त आपण याला चटणी वाटून घेतली आणि तिळामुळे काय झालेलं या चटणीला छान मिळून पण आली आहे आणि लिंबामुळे त्याचा कलर पण इतका सुंदर रिफ्रेशिंग आलाय. आता आपण ही चटणी एका बाउलमध्ये काढून घेऊयात. चटणीला आपण फोडणी देणार आहोत. तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल मी गरम केलंय. त्यातनं पाव चमचे जिरे, चिमूटभर हिंग, चिमूटभर हळद. आता ही फोडणी आपण आहे ना मस्तपैकी आहे ना ह्याला चटणीला देऊन घेऊया.
फ्रेंड्स, मस्त अशी चटपटीत आणि बहुगुणी अशी घोसावळ्याची चटणी तयार आहे आणि आपण ती इकडे सर्व केली। ही चटणी तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता, जसं की इडली, डोसा, पराठा, थालीपीठ कशाबरोबरही तुम्ही एन्जॉय करू शकता आणि ही चटणी 3 ते 4 दिवस फ्रीजमध्ये आरामात टिकते।